नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. सत्तेची सेमीफायनल या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशाचं लक्ष लागलं होतं अगोदर मुंबईसह महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे आणि त्यानंतर लक्ष गेलं ते अर्थातच 5 राज्यांच्या महत्त्वाच्या निवडणुकांकडे. अर्थात यात सगळ्यात केंद्रस्थानी आहे कायम भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारं राज्य उत्तर प्रदेश. 403 जागा आणि 80 खासदार निवडून देणारा महाकाय प्रदेश जो भारताच्या राजकारणाची दिशा ठरवतो. आणि एबीपी माझा आणि सीडीएसएसनं केलेल्या पोलचा एक्झिट पोलचे पहिले आकडे आलेले आहेत आणि आकडे सांगतायत की काटे की टक्कर कुठल्याही पक्षाला उत्तर प्रदेशामध्ये सगळ्यात भारतातल्या मोठ्या राजकीय भूप्रदेशामध्ये सरळ सरळ बहुमत नाही. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये संपूर्ण बहुमत देणाऱ्या या राज्यामध्ये मायावती नंबर 3 वर राहतील. सत्तेच्या रेसमधून बाहेर चाललेला आहे समाजवादी पार्टी, भाजप पुढे चाललेला आहे पण काटे की टक्कर. आपण पहिल्या 4 फेजेसचे आकडे बघूयात जे पहिल्यांदा येत आहेत. एबीपी माझा आणि सीडीएसएसनी केलेला सगळ्यात मोठा सर्वे आपण बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे. एकूण 6 टप्प्यांमध्ये मतदान झालं. पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला 33, त्याचबरोबर 33 ते 39 जागा मिळत आहेत. समाजवादी पार्टीला 20 ते 26 जागा मिळत आहेत. बसपाला 12 ते 16 जागा मिळत आहेत. बाकी कुठलेही पक्ष फार काही तर करू शकत नाहीयेत. काँग्रेसला काही जागा मिळत आहेत. सीएसडीएस आणि एबीपी माझाने केलेला हा सर्वे आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये या पहिल्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान जे एकूण मतदान आहे ते कोणकोणत्या पक्षाच्या पारड्यात गेले. एकूण मतदानापैकी पहिल्या टप्प्यातल्या 32% मतं गेलेली आहेत भाजपच्या पारड्यामध्ये. समाजवादी पक्षाकडे गेली 28% मतं, मायावतींच्या बसपाकडे 26% आणि 14% बाकीचे पक्ष आपल्याकडे मतं खेचू शकलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय काय झालेलं आहे. एकूण 67 जागा होता या टप्प्यामध्ये. याच्यामध्ये 15 ते 21 जागा भाजपला मिळतात आणि इथं समाजवादी पक्ष अचानक मागून पुढे येतो आहे रेसमध्ये. 37 ते 34 जागा त्यांना मिळू शकतात. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस दोघं एकत्र आलेले होते. मायावतींची बसपा करते आहे 7 ते 11 जागांवर आपला दावा आणि बाकीच्या पक्षांना 2 जागा काही जण मिळवू शकतील. टक्केवारी आपण बघूयात की या टप्प्यामध्ये कोणाला किती टक्के अधिक मतदान मिळालेलं आहे. 29% भाजपचा वोट शेअर असेल. समाजवादी पक्ष 38%, भाजपच्याही पुढे 24% बसपा वोट शेअर घेऊ शकलेली आहे. बाकीच्यांकडे गेलेले आहेत 9%. तिसऱ्या टप्प्यावर जाऊयात. उत्तर प्रदेशचा हा एक महत्वाचा टप्पा होता आणि इथं पुन्हा एकदा काटेकी टक्कर जी पाहायला मिळते आहे त्याचा उदाहरण म्हणजे हे तिसरा टप्पा पाहायला मिळते. भाजपला 27 ते 33 जागा मिळत आहेत. सपा फार मागे नाहीये. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 25 ते 31 जागा त्यांना इथे मिळू शकतील. त्याच्यानंतर बसपा 9 ते 13 जागा मागे आहे जे समाजवादी पक्षाच्या आणि त्याच नंतर 2 जागा फार तर इतर कोणत्या पक्षांना या 3 पक्ष वगळता जाऊ शकेल. चौथ्या टप्प्यामध्ये काय परिस्थिती झालेली आहे. एकूण 53 जागा होत्या. 27 ते 33 जागा भाजपच्या खात्यामध्ये जातील. समाजवादी पक्ष काँग्रेस 16 ते 22 जागा घेऊ शकेल. 2 ते 6 जागा फक्त मायावतींचा पक्ष इथे त्यांची परफॉर्मन्स कमी दिसतो आहे आणि 2 जागा इतर कोणत्या तरी पक्षांना या भागामध्ये जाऊ शकतील व अपक्षांच्या पारड्यात जातील. चौथ्या टप्प्याचा हा आपण निकाल बघतो आहोत. काटेकी टक्कर कशी चाललेली आहे बसपा आणि समाजवादी पक्ष यांच्यात आपल्याला पाहायला मिळते. आणखीन 3 टप्पे आहेत. पुढच्या थोड्या वेळामध्ये याची सुद्धा माहिती आपल्याकडे येईल. पण सगळ्यात महत्त्वाची भारतीय राजकारणाला दिशा देणारं हे महत्त्वाची निवडणूक म्हणता येईल. उत्तर प्रदेशात जे काय होईल त्यानंतर आपण कदाचित अंदाज बांधू शकतो की 2019च्या निवडणुकांमध्ये काय होईल केंद्रामध्ये सुद्धा आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा. आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत आपले तज्ञ सगळे जे त्यातले काही जण उत्तर प्रदेशमध्ये या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये केवळ उत्तर प्रदेशमध्येच नव्हे तर 5ही राज्यांमध्ये प्रवास करून आलेत. प्रत्यक्ष ग्राउंड वरची रिपोर्ट काय आहे त्यांना माहिती आहे. उमेश कोमत आपले प्रतिनिधी आहेत. गेले जवळपास 1.5-2 महिने उत्तर प्रदेशामध्ये ठाण मांडून होते. त्यासोबतच आपल्याबरोबर असणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अनुराग चतुर्वेदी. त्यांचाही यूपीच्या राजकारणाचा महत्त्वाचा अभ्यास आहे. त्याचबरोबर आशिष दीक्षित आहेत क्विंटचे पत्रकार. त्यांचाही राष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे. अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. अनेक वर्ष दिल्लीमध्ये होते. राष्ट्रीय राजकारणावर अधिकारानं बोलतात. त्यासोबतच पार्थ एमएन आपल्यासोबत आहेत. लॉस एंजलिस टाइम्ससाठी ते लिखाण करतात आणि ते सुद्धा उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये बहुतांश प्रवास करून आलेत या सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये. आपले राजकीय विश्लेषक अभय देशपांडे तर आपल्यासोबत आहेतच आणि त्याचबरोबर असणार आहेत काँग्रेसचे नेते शरणसिंग सप्रा आपल्याबरोबर आहेत. आप जेव्हा आपण पंजाबविषयी बोलू तिथं आपची लाट आहे असं सगळे म्हणू शकत होते. तिथं अधिकारानं बोलू शकतील धनंजय शिंदे आहेत आपचे प्रवक्ते आणि त्यासोबतच आणखी राम कदमही आपल्यासोबत पुढच्या काही वेळामध्ये येतील भाजपकडनं बोलण्यासाठी. समर खडसही आपल्याकडे बोलण्यासाठी येणार आहेत. पण सगळ्यात सुरुवातीला हे जे पहिल्या 4 टप्प्यांचं मतदान आलेलं आहे. उमेश तुम्ही जवळपास काही 1.5-2 महिन्याहून अधिक काळ तिथं तळ ठोकून आहात. काटेकी टक्कर सांगताहेत. ग्राउंड रियालिटी काय होती जे तुम्ही पाहिलं गेल्या अनेक दिवसांमध्ये उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीमध्ये तेच या आकड्यांमध्ये एक्झिट पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे का. भारतीय जनता पार्टीबद्दल जे पाहायला मिळतं ते खरी गोष्ट आहे. अशी परिस्थिती होती पण एकंदरीत
इतर मला असं वाटतं की हे जे आकडे बघितले तर त्यात महत्त्वाचं हे वाटतं की जे BSPने समाजवादी पार्टीने जे एक मुस्लिम कार्ड खेळलं होतं ते इथे फेल गेलेलं दिसतंय आणि समाजवादी पार्टीला थोडा बहुत फायदा जो काँग्रेसचा आहे तो या फेजमध्ये दिसतोय. आणि भारतीय जनता पार्टीचं जर बोलायचं तर भारतीय जनता पार्टीने जे ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीने जे काही वक्तव्य दिली होती त्याचा एक खूप मोठा असर जो आहे तो सुद्धा याच्यात मला दिसतोय. तर हे एकंदरीत अशी परिस्थिती तिथे होती. भारतीय जनता पार्टीच्या बद्दल जर बोलायचं तर अशी परिस्थिती तिथे होती. अच्छा, त्यामुळे हे ध्रुवीकरणाचं मतांचं ध्रुवीकरण जातीनिहाय आणि त्याचबरोबर धर्मनिहाय उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला अनेक वर्ष पाहायला मिळालेलं आहे. ते जे नवीन प्रकारची चाली खेळल्या गेल्या होत्या सगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या जातींच्या समूहांना आणि त्याचबरोबर धार्मिक समूहांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्याचे काहीतरी विचित्र परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आता पहिले 4 टप्पे आपण पाहिले होते, उरलेले 3 टप्पे आणि एकूण उत्तर प्रदेशचं प्रेडिक्शन आपल्याकडे आलेलं आहे. आपण जाऊयात. उत्तर प्रदेशात 4थ्या टप्प्यामध्ये एकूण 52 जागा होत्या. भाजपला 14 ते 20 जागा याच्यामध्ये मिळत आहेत. सपाला पुढे आलंय. सपा 21 ते 27 जागा या टप्प्यामध्ये ते खेचतायत. त्याचबरोबर मायावती 8 ते 12 जागा लगेच मागे आहेत आणि आता काही पक्षांना बाकीच्या जागा जातील. त्याचबरोबर पुढच्या टप्प्यामध्ये जाऊयात. एकूण जागा 49 होत्या 6व्या टप्प्यामध्ये आणि याच्यामध्ये 18 ते 24 जागा भाजपला मिळतील. त्याचबरोबर समाजवादी पक्षाला फार काही कमी जागा मिळत नाही, 14 ते 20. बसपा 8 ते 12 जागा घेऊन तिसऱ्या क्रमांकावर असेल. 2 जागा इतर पक्षांना जातील. शेवटचा टप्पा जो होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाराणसी होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेसाठीची कॉन्स्टिट्युएन्सी. भाजपला 15 ते 21 जागा मिळतील. समाजवादी पक्षाला 9 ते 15 जागा. मोदींच्या काशीतल्या वास्तव्याचा त्यांना फायदा झालेला दिसतो आहे. याच्यामध्ये बसपाला 6 ते 8 जागा इथं मिळत आहेत आणि 2 जागा बाकीच्या पक्षांना मिळतील. आणि आपण पुन्हा एकदा सगळे 6 टप्पे झालेले आहेत. प्रेडिक्शन काय असतील प्रत्येक टप्प्यानुसार आता आपण जाऊयात की संपूर्ण उत्तर प्रदेश 403 जागा, सगळ्यात महाकाय प्रदेश. एकूण कोणाला किती जागा मिळतील, का काटेकी टक्कर आहे, तर कोणालाही स्पष्ट बहुमत मिळत नाहीये. 2002, 2007, 2012 स्पष्ट बहुमत दिलेलं उत्तर प्रदेश यंदा मात्र एकाही पक्षाकडे पूर्णपणे झुकलेलं नाहीये. भाजपाला 164 ते 176 जागा मिळणार आहेत. क्रमांक 1 चा पक्ष असेल भाजप, त्याच्यानंतर असणार आहे समाजवादी पक्ष. सत्ता जाते आहे समाजवादी पक्षातनं, पण भाजपच्या फार मागे नाहीये. फार तर 10 जागांनी मागे असेल. 156 ते 169. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचं गठबंधन 169 जागांपर्यंत जास्तीत जास्त मजल मारू शकेल. बसपा मायावती कधी काळी पूर्णपणे बहुमत मिळवलं होतं. 203 जागा जिंकून याही वेळेस बहुमतापासून कोसो दूर आहेत. केवळ 60 ते 72 जागा त्यांना मिळतील. बहुजन समाजवादी पक्ष फार काही करतो आहे असं वाटलं नाही. अंडर करंट त्यांच्याकडे असेल असं म्हटलं जात होतं, पण परिस्थिती तशी नाहीये. त्याच्यामुळं काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाहीये. आपण आपल्या सगळ्या आता विश्लेषकांना विचारूयात की हेच त्यांना अपेक्षित होतं का. सुरुवात करूया आशिष पासून. आशिष, काटेकी टक्कर पाहायला मिळते. अनेक जण म्हणतात की जे काही असेल ते लँडस्लाईड असेल. आपण सगळ्यांची मतं विभागलेली पाहायला मिळाली. अखिलेश तर अखिलेश, बसपा तर बसपा, मोदी तर मोदी. उत्तर प्रदेशचं करताना दिसत नाहीये या पोलमधून. अजिबात नाही, कारण आतापर्यंत 2014 नंतर सगळेच मॅन्डेट्स डिसिसिव्ह होते. म्हणजे जिथे जिथे निवडणुका झाल्या लोकांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला या पार्टीची सत्ता हवी. पण इथे मला 3 गोष्टी महत्वाच्या वाटतात हे आत्ता जे आकडे आलेत त्यावरून. एक म्हणजे पहिल्यांदा जर हे आकडे खरे अशाच पद्धतीने आले तर लोकांनी स्पष्टपणे कोणत्या एका पक्षाला कौल दिलेलं नाही. दुसरं म्हणजे त्रिशंकू विधानसभा येताना दिसते, कोणालाही बहुमत नाही. किंबहुना 164 ते 176 म्हणजे त्यांना बहुमतासाठी जवळपास 40 एक जागा पण कमी, 30 ते 40 जागा कमी पडू शकतात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यामुळे बसपाचा रोल खूप महत्वाचा आहे. बसपा किंगमेकर ठरू शकतं, कारण बसपाशिवाय कोणाची सत्ताच बनत नाहीये. कारण भाजप आणि सपा काही एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे बसपा आणि भाजप एकत्र येतं का, कारण तेच एक आता सध्या लाईकली कॉम्बिनेशन दिसतं. कारण ते पूर्वी एकत्र आलेले आहेत, ते पूर्वी एकत्र आले, त्यामुळे ती एक शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता खूप जर असे आकडे आले तर फार अतिशय रोचक झालेला आहे, रंजक झालेला आहे. आणि मला वाटतं की बसपा आणि भाजप यांच्यामधल्या ज्या काही वाटाघाटी होतील त्या सगळ्या एकूणच फार महत्वाच्या असतील आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने पण त्या खूप महत्त्वाच्या. त्यामुळे 11 मार्चला फायनल आकड्यानंतर ही मॅच संपणार नाही. अजिबात नाही, अजिबात संपणार. उलट तेव्हापासून एक नवी दुसरी मॅच सुरू होईल असं मला वाटतं. दुसरी मॅच ही टेस्ट आहे, ही वन डे नाही, ही T20 तर बिलकुलच नाही. आणि कदाचित मायावतींचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला तेव्हा भाजपचं त्यांना समर्थन घ्यावं लागलं असतं. ही वेळ आहे कदाचित की आता भाजप त्याची परतफेड मागणार. मायावती गेल्या वेळेला त्यांचं ठरलं होतं की अर्ध्या वेळेला टर्म वाटून घ्यायची, पण मायावतींनी स्वतःची टर्म झाल्यानंतर मात्र भाजपची टर्म येऊ दिली नव्हती.
नव्हती. त्यामुळे आता भाजप पण खूप सावध असणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी. अभिजितकडे जाऊयात. अभिजित, का अशी परिस्थिती असेल? का संपूर्ण बहुमत उत्तर प्रदेश देत नाही? मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी पूर्णपणे दिलं आणि 72 खासदार आले होते. म्हणजे त्या जर आकडेवारी आपण बघितली 2014च्या लोकसभेची, तर 337 जागा भाजपच्या खात्यात जायला पाहिजे होत्या विधानसभेच्या. आता तर भाजपलाही खूप मागे टाकलंय. का नसेल? मयुरेश, यावेळीची जी लढाई होती ती तिरंगी होती. 2007 आणि 12 मध्ये लढाई ही दुरंगी झाली होती. 2007ला बघशील तर बसपा आणि सपाची लढाई होती. भाजपाचं प्रदेश पातळीवरचं नेतृत्व कोण असं सांगता येत नव्हतं, कारण त्यावेळेला कल्याण सिंग, राजनाथ, योगी आदित्यनाथ हे सगळे सेकंड इन कमांडमध्ये होते. 2012 मध्ये अखिलेशचा उदय झाला आणि तिथे गणित बदललं. आणि 2012ला तिन्ही यादव एकत्र होते, मुलायम, शिवपाल, अखिलेश. याची फळं त्यांना मिळाली आणि ते 226 पर्यंत गेले. यावेळेला मात्र लढाई ही तिरंगी आहे आणि त्या तिरंगी लढाईमध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरतोय तो म्हणजे भाजपने तिथं केलेल्या छोट्या छोट्या पक्षांची आघाडी. बरोबर. भाजपने केलेल्या छोट्या छोट्या पक्षांची आघाडी ही कदाचित त्यांच्या पथ्यावर पडली आहे का? सिंगल राजेस पार्टी होऊ शकते भाजप, मात्र बहुमतापासून लांब आहे. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे आपल्याकडे. पण दुसरं महत्वाचं, जे सगळे म्हणत होते की काँग्रेस आणि सपा एकत्र आले होते, अखिलेश आणि राहुल एकत्र आले होते, हे कॉम्बिनेशन काहीतरी नवीन होतं, कदाचित वेगळे रिझल्ट देऊ शकलं असतं, पण ते देता येत नाहीयेत. त्याच्यामुळे एकमेकांना हात देऊन या दोघांची संख्या वाढली की दोघंही एकमेकांचा हात धरून बुडतायत, हा प्रश्न आपल्याला काँग्रेसला विचारायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. सत्तेची सेमीफायनल या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशाच्या सत्तेच्या सिंहासनाच्या तिजोऱ्याची किल्ली जी असते ती उत्तर प्रदेश अशी कायम मानली जाते आणि तिथं कोणाचं राज्य हे पाहायचं आहे. आणि आता सांगतो आहे एबीपी न्यूज आणि CSDSचा सर्वे, तो म्हणजे भाजप उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे, पण बहुमतापासून बराच लांब असणार आहे. 164 ते 176 जागा भाजपला मिळतील. सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल, मागोमाग सत्तेतून पाय उतार व्हावं लागणारी पार्टी असेल समाजवादी पक्ष आणि सोबत मित्रपक्ष काँग्रेस. 156 ते 169 जागा त्यांच्याकडे येतील. बसपा, मायावतींचा बसपा फार काही कमाल करून दाखवत नाहीये. हत्तीची चाल मंदावलेली आहे. 60 ते 72 जागांपर्यंतच ते पोहोचतील आणि 2 ते 6 जागा इतरांना मिळतील. त्यामुळे अपक्षांना फार काही किंगमेकरची भूमिका बजावता येणार नाही, ती बजावावी लागेल मायावतींना. पण काँग्रेसचं असं का होतं आहे असं आपल्याला विचारायचं आहे. चरणसिंग सप्रा आपल्या बरोबर आहेत. अखिलेश आणि राहुल गांधी यांची जी आघाडी आहे ही गेम चेंजर असं सगळ्यांचं म्हणणं होतं. बरंच काही त्याच्यामागची गणितं होती, पण तरी सुद्धा एकमेकांच्या साथ एकत्र जाऊन काही दोघांनाही फायदा होताना दिसत नाहीये. सत्तेतून पाय उतार व्हावं लागला अखिलेशला काँग्रेसच्या साथीनं. तो फायदा इथे तुमच्या ह्या सर्वेमध्ये दिसत नाही, पण ऍक्च्युली मला असं वाटतंय की तो फायदा होणारच आहे. 200च्या वर आम्ही जाणार आहोत नक्की. मला आठवत आहे की तुम्ही बिहारमध्ये तुमचाच एबीपी आणि नेल्सनचा तो सर्वे आलेला, त्यामध्ये ग्रँड अलायन्स म्हणजे नितीश कुमार आणि लालू यादव आणि काँग्रेस पक्ष तुम्ही 130 जागा दाखवल्या होत्या आणि तसंच भाजपला 108 दाखवल्या होत्या. पण जेव्हा जे रिझल्ट आलेत तेव्हा ग्रँड अलायन्सला 178 होते. तर तसंही या ठिकाणी होणार आहे, तुम्ही चिंता करू नका. जे पहिले फेस आणि दुसऱ्या फेसच्या तुम्ही दाखवलेला आहे, म्हणजे पहिल्या फेसमध्ये तुम्ही काँग्रेस आणि सपाला अगदी कमी 20 ते 26 जागा दाखवलेल्या आहेत आणि त्या भागात आम्ही 35च्या वर जाणार, हा मी नक्की सांगू इच्छितो. आणि परत ते तुमच्या तिसऱ्या फेसला हे जे तुम्ही 25 ते 31 दाखवले आहेत, ह्यामध्येही आम्ही 40 टच करणार, हा मला खात्री आहे. पण 200 पार करणार काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे नक्की आहे. कशावरून हा अंदाज तुम्ही मानता? अर्थात एक्झिट पोलचे आकडे असतात, पण हिचा सॅम्पल सर्वे भरपूर आहे, त्याच्यावर आपल्याला अर्थात चर्चा करू शकते. 11 तारखेला फायनल आकडे येतील. नेमकं असं काय होईल? सॅम्पल सर्वेचे मी तुम्हाला आकडे देतो. सॅम्पल सर्वे एबीपी माझा आणि CSDS ने जो अहवाल केला होता, मी तुम्हाला 2 मिनिट आकडे देतो, फक्त तुम्ही तुमचं विश्लेषण पूर्ण करा. असं आहे की 14 कोटी जनता आहे तिथे, मतदाता आहे, 403 जागा आहेत, 4834 काहीतरी तिथे कॅन्डिडेट्स होते. त्यामध्ये तुमच्या सॅम्पल किती आहे ते बघावं लागेल आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हा आकलन करता येईल की किती सीट्स येणार आहे आणि किती नाही. उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशचे संपूर्ण राजकारण आहे. आपण असं म्हणतो की कुठल्या विशेषतः जातींचं राजकारण तिथं बऱ्यापैकी चालतं. यादव्स आणि ओबीसी आणि त्याचबरोबर मुस्लिम हे सगळे येत असतात समाजवादी पक्षाकडे, त्याच्यामुळे त्यांना यापूर्वी सत्ता मिळाली. काँग्रेसने अशा प्रकारे कार्ड खेळून बघितलं होतं की शीला दीक्षितांचा चेहरा त्यांनी पुढे केला होता, नंतर परत राहुल गांधींना आणलं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की अपर कास्ट जी आहे ती आमच्याकडे ओढील आणि त्याच्यामुळं एकत्र हे गठबंधन चांगली कामगिरी करेल. आता तरी या आकड्यांबरोबर तसं वाटत नाहीये, तसं ते होईल आपल्याला वाटतं? नक्की होईल. त्यामध्ये जी मुस्लिम वोट बँक आहे ते जवळजवळ 18 ते 19% आहेत. ते काँग्रेस आणि समाजवादी पासून दूर जाणार नाही. तसंच यादव जे आहेत ते 9% आहेत, 9 ते 10% आहेत त्यात तिथे. ते यादव संपूर्ण राहणार आहेत. आणि जी ओबीसी आहे ते ओबीसी जवळजवळ तिथे 38 ते 40% आहेत. त्यामध्येही मोठा भाग तो मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव आणि काँग्रेसकडे राहणार आहे. म्हणून मी सांगतोय. आणि शीला दीक्षितचा जो किंवा इतर आमचे जे आहेत ब्राह्मण समाजाचे त्यांचा जे इम्पॅक्ट होईल ते होईल, पण हा एक मोठ्या संख्याने यादव, ओबीसी आणि जी मुस्लिम वोट बँक आहे ती काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडे राहील. नाही, एक तुम्ही आम्हाला आमचा सॅम्पल सर्वे विचारला, पण इतर जे सर्वे येतात मी त्यांची ती शंका दुरुस्त त्यांना माहिती देऊन टाकतो, आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगतो. इतरही जे सर्वे येतात त्यात ठीक आहे आमचा सर्वे असा आहे, पण इतर सर्वेमध्ये तर भारतीय जनता पार्टी खूप पुढे आहे, खूपच पुढे आहे. म्हणजे मला आठवणी येत आहे तमिळनाडूच्या जेव्हा ही निवडणूक झाली होती, सर्व सर्वे काय दाखवलं होतं त्यांनी की डीएमके आणि काँग्रेसची सत्ता येईल. आणि मग घडलं काय? सॅम्पल सर्वे म्हणजे डीएमके म्हणजे जयललिताची सत्ता जनता पार्टी कशी आली मग ते सर्वांनी सर्व चॅनलनी सांगितलं होतं. तीन सर्व्हिसनी अण्णाद्रमुकची सत्ता येईल हे पण सांगितलं होतं. नाही, तुमचं म्हणणं मी हे म्हणू शकतो, पण मला त्यात फक्त एकच म्हणायचं होतं की सप्राजी जे म्हणतायत की समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं एवढं वातावरण, तर मला वाटतं त्यांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्य आहे, पण ते सुरुवातीला होतं. ते मोमेंटम त्यांना टिकवता शेवटपर्यंत आलं नाही आणि शेवटी भाजपने जोरदार. शेवटी जो वाराणसीमध्ये तुम्ही पहा, फक्त वाराणसीच नाही, की पंतप्रधानला तिथे 3 दिवस थांबावं लागलं, म्हणजे इलिगल आणि लीगल रोड शो करावे लागले. आता हे जे 2 तरुण जे आहेत अखिलेश आणि राहुल गांधी यांना थांबवण्यासाठी पंतप्रधान, म्हणजे एका मुख्यमंत्रीला तुम्हाला पाळायचं आहे त्यासाठी 3 दिवस पंतप्रधान वाराणसीला आहेत आणि अनेक मिटिंगा. पण म्हणजे काय चाललंय? त्याने ते का करू नये? ते घाबरले होते. पक्षाचं नेतृत्व करतायत, ते त्यांच्या पक्षाचं सारथ्य करतायत. त्यांना माहिती आहे की भाजपची सत्ता तिथे येणं कठीण आहे, म्हणून ते 3 दिवस वाराणसी, एका वाराणसीमध्ये 3 दिवस एका पंतप्रधानाला थांबायची स्वतःची कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पण गरज नाही. तुमचं असं म्हणणं की अखिलेश आणि राहुल यांच्या युतीला ते घाबरले म्हणून थांबले? घाबरले. आणि नक्की ते तुम्हाला 11 तारखेला पाहायला मिळेल. मी तरी 1 मिनिट, तुम्ही मागाशी प्रश्न विचारलात म्हणून आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा त्याची माहिती असावी म्हणून, हा जो एबी माझा आणि सीएसडीसीने केलेला पोल आहे हा 14 फेब्रुवारी ते मार्च 9, 2017 प्रत्येक फेज नंतर केलेला आहे. एकूण 65 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये हा झालेला आहे, प्रत्येक फेज मधल्या युपीच्या सगळ्या भागांमधल्या. त्याचबरोबर 325 पोलिंग स्टेशन निवडली होती. एकूण सॅम्पल साईज आहे 6269 आणि त्याचबरोबर मल्टीस्टेज रॅन्डम सॅम्पलिंग अशी मेथड वापरलेली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या जे पॅक्टर्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारे जवळपास 6500 सॅम्पल साईज याचा होता. आपण अभय देशपांडेंकडे जाऊ. अभयजी, काँग्रेस पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार नाहीये, अर्थात 11 मार्चला फायनल आकडे येतीलच, पण जे आता तुम्ही फायनल आकडे बघता आहात, भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होत नाही पण बहुमतापर्यंत कोणी जात नाहीये, का असं उत्तर प्रदेश कौल देत आहे? मुळात त्याचं कारण मगाशी अभिजितने ज्याचा उल्लेख केला की तिरंगी लढत, म्हणजे मागच्या 2 निवडणुकीचं जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये 2च पक्ष प्रमुख होते. फक्त यावेळेस समीकरण म्हणजे एक तर अँटी इन्कम्बन्सी ज्या प्रमाणात समाजवादी पार्टीपर्यंत येईल असा निश्चितपणे नाहीये. दुसरं, साधारणतः काँग्रेसला मिळालेली 11% मतं आणि सपाला मिळालेली साधारणतः 29-30% मतं, याची बेरीज साधारणतः 40% होती. आणि हे 2 पक्ष एकत्र आल्यानंतर त्याच्यातले काही जरी ध्रुवीकरणामुळे मतं गेली तरी साधारणतः 32 ते 33% मतं समाजवादी पार्टी आणि काँग्रेस अलायन्स घेईल असा एक प्राथमिक अंदाज होता. फक्त या सर्वेमध्ये मला फक्त 2च गोष्टी मला वाटतं की लक्ष द्यायचं आहे की पहिले 2 फेज जे साधारणतः स्कोरिंग सब्जेक्ट आपण समाजवादी पार्टीचे मानत होतो, कारण त्याचे तिथलं जे सगळं कॉम्बिनेशन आहे, कारण उत्तर राजकारणात प्रत्येक वेळा जातीवर मतदान होतं असं नाही, पण उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचं मला वाटतं विश्लेषण करताना जातीनीच लक्ष घालावं लागतं आणि ते बऱ्याच वेळेस कामाला त्याला येतं. पर्याय नाही. त्याला पर्याय नाही.
पण तो हे जे कॉम्बिनेशन आहे तर तिथे समाजवादी पार्टीला अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही, भाजपा तिथे मोठ्या प्रमाणात पुढे दिसते. त्याच्याच उलटी परिस्थिती 5व्या आणि 6व्या फेजमध्ये दिसते. साधारणतः जिथे भाजपाला जास्ती जागा मिळतील आणि समाजवादी पार्टी बरीच मागे राहील असं साधारणतः वाटत होतं, तसं दिसत नाहीये चित्र. तिथेही ते नेक टू नेक चालले आहेत. फक्त आत्ताचे हे सगळे आकडे एकूण जर विचार केला तर मला वाटतं की ज्या प्रमाणात मतांचं ध्रुवीकरण झालेलं दिसतंय आणि एकूण निवडणुकीचं वातावरण, तर मला वाटतं की हे फिगर याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात करेक्शन येऊ शकेल आणि ते अंतिम निकालामध्ये निश्चितपणे करेक्शन येऊ शकेल. आणि ते साधारणतः, कारण मगाशी मॅन्डेटचा उल्लेख झाला की आज अलीकडच्या काळातला मॅन्डेट जो आहे तो फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येत नाही, तो याही निवडणुकीत मला वाटतं ट्रेंड राहील आणि क्लिअर मेजॉरिटी पर्यंत जरी नाही गेलं तर साधारणतः या 2 आघाड्यांपैकी एक आघाडी 200 पर्यंत नक्की जाईल. आणि त्याच्यामध्ये आज भाजपाला स्लाइटली एज आहे. मी धाडसी विधान करतोय या सगळ्या सर्वे नंतर, परंतु माझं एक असं मत आहे. एक्झॅक्टली. आणि फ्रॅक्चर मॅन्डेट 2014 नंतर देशामध्ये आल्यानंतर सगळीकडे सगळ्याच राज्यांनी ते फॉलो केलं, पण उत्तर प्रदेश अगोदरपासून होते. 2002, 2007 प्रत्येक वेळेस पूर्ण 12 मध्ये सुद्धा डिसिसिव्ह मॅन्डेट दिलं. चतुर्वेदी सरांकडे जाऊयात. तुम्हाला तर सगळे गल्ल्या रस्ते सगळे युपी मधले माहिती आहेत. एकंदरीत आता जे तुम्हाला तिथून सगळा अंदाज येत होता, हे आकडे ते चित्र दाखवत आहेत का? मुझे लगता है ये जो चित्र अभी उभर के आ रहा है ये थोड़ा सा अस्पष्ट है अभी भी, और जैसा कि कहा गया कि एक ही पार्टी को बहुमत मिल जाएगा, मुझे ये नहीं लगता है, क्योंकि मुझे अभी भी लगता है कि बसपा को जो हम लोगों ने अभी वोट दिए हैं, क्योंकि उनके वोटर्स जो है बहुत साइलेंट भी है, एक तो वो थोड़ा इंक्रीज हो सकता है, और जो बीजेपी को जिस तरीके से प्रोजेक्ट किया गया था 3-4 चरणों के बाद में एकदम मीडिया से और सारी हवा बनाई गई कि बीजेपी बहुत आगे जा रही है. लेकिन मुझे सप्रा जी को एक बात कहनी है कि कांग्रेस बड़ा अजीब सा करंट है, जिसने हाथ लगाया है वो कई बार उसको चिपक जाता है. जैसे तमिलनाडु में जो हुआ था, तमिलनाडु में डीएमके बहुत अच्छा चल रहा था, लेकिन जहां जहां पे भी कांग्रेस अपना परफॉर्म उतना अच्छा नहीं कर पाया. तो अगर सिर्फ बिहार में ही कर पाए वो, बिहार में केवल जादू लगा था जी, तो बिहार मध्ये करंट नाही लागला. हाँ तो इसलिए, लेकिन बिहार में और यूपी में एक अंतर और भी है. बिहार में महागठबंधन था, या केवल गठबंधन है, मां गायब है. तो ये जो सारी स्थिति है, इसमें मुझे ऐसा लगता है कि बसपा जो है उसको हमें इग्नोर नहीं करना चाहिए, जैसे कि आपने बताया कि वो चुनाव के बाद भी एक रोल प्ले कर सकता है. और सबसे बड़ी बात मुझे इसमें यह भी लग रहा है कि जो CSDS है, इसको मैं गंभीर सर्वे करने वाला संस्था मानता हूं, और उसको एकदम सबसे पुरानी और जो उनकी टेक्निक है, और उनको भली सप्रा जी जो कहते हैं कि बहुत सारी चीजें गलत निकलती हैं, उसको मानते हुए भी मैं इनको एक नीलसन, जैसा आपने पिछली बार का जो बताया, उसके मुकाबले में ये ज्यादा विश्वसनीय. ठीक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. सत्तेची सेमीफायनल या कार्यक्रमामध्ये बसपा काय रोल करेल याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आपण पुन्हा एकदा सांगूयात की हा जो CSDS आणि एबीपी माझा सर्वे सांगतो आहे, कुठलीही पक्ष बहुमतापर्यंत उत्तर प्रदेशात पोहोचत नाहीये, पण भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल आणि समाजवादी पक्षाला अखिलेश यादव यांना पाय उतार व्हावं लागेल सत्तेच्या उत्तर प्रदेशच्या सत्तेवरून. एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत रहा सत्तेची सेमीफायनल फक्त एबीपी माझा. नमस्कार. सत्तेची सेमीफायनल या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यूपीचं काय होणार आणि इतर बाकी 5 राज्यांचं काय होणार, सगळ्या देशाची नजरा तिकडे लागलेल्या आहेत. 11 तारखेला परवा हा निकाल येणार आहे अवघ्या काही तासांमध्ये. पण एबीपी माझा आणि CSDSने केलेला सर्वे सांगतोय की 403 जागांच्या महाकाय उत्तर प्रदेशामध्ये यंदा कोणालाही बहुमत मिळणार नाहीये. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप मुसंडी मारतो आहे. बऱ्याच काळानंतर उत्तर प्रदेशचं सिंहासन त्यांना त्यांच्या आवाक्यात दिसतं आहे. 164 ते 176 जागा भाजपला मिळतील आणि क्रमांक 1चा पक्ष असेल. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादवांसोबत आलेले राहुल गांधी यांना एकत्र मिळून 156 ते 169 जागा मिळतील. बसपा काही करू शकत नाहीये. 60 ते 72 जागांवर ते अडखळतायत आणि 2 ते 6 जागा इतर पक्षांना मिळू शकतील असं सांगतो आहे एबीपी माझा आणि CSDS हा सर्वे. प्रत्येक 60 टप्प्यानंतर घेतलेल्या सर्वे नंतर हे आकडे आलेले आहेत. त्यानंतर बाकीचे पण एबीपी माझा आणि CSDS सोबतच बाकीही अनेक काही सर्वे आता आपल्या समोर येत आहेत. त्यानुसार टाइम्स नावनी काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. टाइम्स नाव आणि सी वोटरने केलेला सांगतो आहे सर्वे की जवळपास बहुमतात भाजप येईल. म्हणजे बहुमतच 190 ते 210 जागा त्यांना मिळतील. त्याचबरोबर समाजवादी पक्ष 110 ते 130 जागाच त्यांना मिळतील. बसपा 57 ते 74 जागांवर अडखळ आणि इतरांना 8 जागा मिळतील. त्याच्यामुळे इथं भाजपला प्रेडिक्ट केलेलं आहे जास्त चांगलं
आकडे, त्याचबरोबर नेटवर्क 18 काय सांगत आहे, 185 जागा भाजपच्या खात्यात जाणार आहेत. समाजवादी पक्ष 120, बसपा 90 आणि इतर पक्ष असतील ते 8 जागांवर अडकळतील. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या आकडेवारी येत आहेत. एक त्याच्यावरून निश्चित दिसत आहे की भाजप क्रमांक 1चा पक्ष असेल, बहुमतापर्यंत पोहोचला नाही तरी सुद्धा. समर खडस आपल्या सोबत आहेत. खडस सर, स्वागत आहे तुमचं. तुमचा अभ्यास काय सांगतो की भाजप पूर्ण बहुमतात इथं काय बहुमतापाशी नाही पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काय येत आहे, आणि का समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांचं एकत्र येणं याची जादू चालत नाहीये उत्तर प्रदेशमध्ये? नाही, मला असं वाटतं की हे आकडे जर पाहिलं तर भाजप बहुमतापर्यंत येतोय असं ठामपणे विधान करता येत नाही. कारण तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यात 164 ते 176, म्हणजे जर भाजपला 164 मिळाल्या जागा तर समाजवादी पक्षाला 169 जागा मिळतील. याचा अर्थ समाजवादी पक्ष हा प्रथम क्रमांकाचा पक्ष बनेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे आकडे बदलू शकतात हे तर आपण अनेकदा पाहिलेलं आहे. कायम निवडणुकींच्या वेळी या चॅनलवरती आपण असतो तेव्हा. यातला जो चौथा कॉलम आहे तुमचा इतर, त्याच्यात तुम्ही 2 ते 6 जागा दिल्यात आणि मला तो थोडासा डाऊटफुल वाटतो. ह्याच्यातच नाही तर इतर जे आता बाकीचे सर्वे सुद्धा तुम्ही जे दाखवलेत त्याच्यात. याचं कारण असं आहे की भाजपा, सपा, बसपा यांच्याबरोबर चौथा महत्वाचा फॅक्टर उत्तर प्रदेशमध्ये होता, तो होता राष्ट्रीय लोकदलाचा. आणि पहिल्या फेजमध्ये जाट मतांचं जे ध्रुवीकरण झालं आणि ते सरळ सरळ भाजपच्या विरोधी झालं. सगळ्या जाटांच्या ज्या संघटना आहेत, ज्या त्यांच्या पंचायती आहेत जाटांच्या, त्यांनी थेट आवाहन केलं भाजप विरोधी मतदान करण्याचं. आणि त्याच्या अनेक क्लिपही फिरत होत्या. अमित शहा कशा पद्धतीने जाटांच्या संघटनांना आवाहन करत होत्या त्याच्या. आणि जाटांचं मतदान हे मोठ्या प्रमाणावर यावेळी राष्ट्रीय लोकदलाला झालेलं आहे. हे म्हणजे सगळीकडे ग्राउंड रिपोर्ट जे येत होते ते क्लिअर होते. त्याच्यामुळे ह्या ज्या पहिल्या फेज आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ज्या झाल्या त्याच्यातल्या पश्चिमी उत्तर प्रदेशच्या, त्या पश्चिमी उत्तर प्रदेशमधल्या जवळपास 130 जागांवरती जाट मतं फार प्रभाव टाकतात. आणि पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये जे आपण सुरुवातीला म्हणालो तसं समाजवादी पक्षाचा त्या अर्थाने बेस नाही. यादव मतं तिथे फार विरळ आहेत सुरुवातीच्या पहिल्या 2 फेजमध्ये तरी. असं असताना इतर जागांमध्ये 2 ते 6 जागा, हे मला थोडंसं म्हणजे माझ्या मनात शंका आहे की ह्या ज्या इतर जागा ज्या दिसतात, जाट मतं कोणाकडे गेली असतील याच्यावरून शंका आहे. दुसरी एक गोष्ट ते म्हणजे बसपात खूप एक अंडर करंट आहे असं बरेच जण म्हणत होते. तो काही पाहायला मिळत नाहीये. एक नवीन फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न मला एक करतो. गोष्ट मयुरेश, एक गोष्ट मला थोडीशी त्याच्यामध्ये विशद करू द्या की अंडर करंट्स अनेक गोष्टींच्या असतील. अंडर करंट फक्त बसपाचेच असतील असं नाही. ह्या सगळ्या आकडेवारीमध्ये बघा, जी जातीय समीकरण आहे उत्तर प्रदेशमधलं, त्याच्यात ज्याच्या त्याच्या वोट बँक ज्या आहेत, म्हणजे सपा बरोबर मुस्लिम आणि यादव आहेत, बसपा बरोबर दलित आहेत, म्हणजे प्रामुख्याने जाटव समाजातले लोक आहेत, RLD बरोबर जाट आहेत, भाजप बरोबर अपर कास्ट आहेत. मुख्य मुद्दा होता, मुख्य फाईट होती ती अतिपिछडा जो आहे, त्या मोस्ट बॅकवर्ड ज्याला आपण म्हणतो, तो मोस्ट बॅकवर्ड कोणाकडे जाणार, म्हणजे जाट आणि यादव वगळता जे इतर ओबीसी आहेत, छोट्या छोट्या जाती, कुंभार, लोहार, न्हावी, मल्ला, या जाती कुणाकडे जाणार ही फाईट होती. आणि या जाती मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाकडे जातील असा दावा करण्यात येत होता. परंतु त्याच्यात तसा अर्थ नव्हता. यासाठी कारण समाजवादी पार्टीने सुद्धा या छोट्या जातींमध्ये आपलं स्थान बसवलं होतं. विधान परिषदेमध्ये त्यांनी, अखिलेशने फार मोठ्या प्रमाणावर त्यांना तिकीटं दिली होती, निवडून आणलं होतं. या जाती काही अशी एकसंध आयडेंटिटी असलेल्या जाती नाहीत, मोनोलिथ आयडेंटिटी नाहीये त्यांची. त्यामुळे जिथे जिथे जो जो स्ट्रॉंग असेल त्या त्या ठिकाणी त्या त्या जाती विभागल्या जातील आणि त्यांचं मतदान जे आहे हे दलित मतांपेक्षा, कारण आता आपल्याला माहिती आहे दलित मतं ही सायलेंट असली तरी ती बसपाकडे जाणार आहेत. यादव मतं सायलेंट असो किंवा काही बोलो ती मोठ्या प्रमाणावर जे आहेत, म्हणजे 81% मतं जी असतात ती त्या त्या पक्षाला मिळणार आहेत. प्रश्न उरतो तो या मोस्ट बॅकवर्डचा, कारण ह्या मोस्ट बॅकवर्डचा आयडेंटिटी असणारा कुठला पक्ष आत्ता तरी त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये दिसत नाही. एक सेकंद तो बिहारमध्ये दिसत होता नितीश यांच्यामुळे, त्यांनी जे महादलित कॉम्बिनेशन बनवलं होतं. ही मतं कोणाकडे जाणार? ती मतं सायलेंट आहेत. आणि ती सायलेंट मतं सर्वेमधनं किती समोर आली असतील, ती नक्की कोणाला किती पर्सेंट गेली, ती 33% टोटल पॉप्युलेशनच्या, एकूण लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशच्या. ह्या मतांमधला शेअर नक्की
भारतीय जनता पक्षाने किती घेतलाय, समाजवादी पक्षाने किती घेतलाय आणि बहुजन समाज पक्षाने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर तिकीटं दिली असल्यामुळे त्यांनी किती घेतलाय, याच्यावरती या आकड्यांमधले फेरबदल होतील. उरला प्रश्न स्ट्रक्चरचा. मोदींनी, आपण कितीही त्याला काही म्हणू, जसं सप्रा म्हणाले, आमचे मित्र आहेत ते, की त्यांनी 3 दिवस तळ ठोकला, परंतु तो तळ ठोकला नाही तर सुरुवातीच्या फेजपासून भारतीय जनता पक्ष हा 3ऱ्या क्रमांकावर जाईल की काय अशी अवस्था होती. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जान फुकली आणि आज ते रेसमध्ये आलेले आहेत. परंतु जी मतं उत्तर प्रदेशमध्ये ऑपरेटिव्ह ठरतात आणि जी बूथवर थेट जाण्यापर्यंत म्हणजे ती अगदी बिंदास जातात, ती मतं ही यादव मतं आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं स्ट्रक्चर आहे, पक्षाचं स्ट्रक्चर आहे, मुस्लिम मतं आहेत, त्यामुळे त्यांची मतं ही नक्कीच बूथपर्यंत पोहोचलेली आहेत. ठीक आहे. समाज भाजपची यादव आणि मुस्लिम या मतांबद्दल तुम्ही मोस्ट बोलला, बॅकवर्ड आणि दुसरा जो भाग आहे की या छोट्या ज्या जाती आहेत त्यांचं काय झालं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि ती मतं कोणाकडे जातात हेही शोधायचं आहे. त्याच्यावरून कदाचित आपल्याला या आकड्यांमध्ये बदल झालेले पाहायला मिळतील निकालामध्ये. समर खडस म्हणतात. एक छोटासा ब्रेक घेऊया. सत्तेची सेमीफायनलमध्ये परत येणार आहोत आणि त्यानंतर आपण पक्षनिहाय किंवा व्यक्तिनिहाय त्या पक्षांचे प्रमुख असं आपण थोडं विश्लेषण करूयात की काय झालं. नरेंद्र मोदींनी तळ ठोकल्यामुळे भाजपच्या मतांमध्ये हा परिणाम जाणवतोय का? समाजवादी पक्ष अखिलेश आणि राहुल एकत्र आल्यामुळं हा परिणाम जाणवतोय का? याविषयी आपण विश्लेषण करूयात. तुम्ही पाहत राहा सत्तेची सेमीफायनल, फक्त एबीपी माझा.